आदिवासी समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी आदिवासी आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्यावरनं संरक्षक जाळीवर उड्या मारल्या। त्यांच्यासोबत भाजपचे खासदार हेमंत सावरा, राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे, बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी सुद्धा जाळीवर उड्या मारत निषेध नोंदवला। पोलिसांनी या सगळ्या आमदारांना जाळीवरनं बाहेर काढलं, पण मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर अडून राहिलेल्या आमदारांसह 6 ते 7 आमदारांनी मंत्रालयातच ठिय्या मांडला। मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घ्यावी, आम्ही आधी आदिवासी आहोत आणि मग आमदार आणि उपाध्यक्ष आहोत अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवाळांनी दिली आहे। तर सरकार आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष करतंय असा आरोप किरण लहामटेंनी केला आहे। नरहरी झिरवाळांनी या सगळ्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। मुलांना तिथे जे मुलं आहेत 100च्या आसपास मुलं मुली आहेत त्यांनी बरं वाईट करायला नको म्हणून माझी विनंती आहे शासनाने तात्काळ त्यांना त्या ठिकाणी जाऊन त्यांना सुरक्षा करावी, सुरक्षा द्यावी। आदिवासीचाच पाळला जात नाही, उपाध्यक्ष सोडून द्या। आधी आम्ही आदिवासी आहोत आणि नंतर पदाधिकारी झालो। ज्यांनी आम्हाला आदिवासी प्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यांची जर सण उत्सव सगळे इकडेच होत असतील तर आमचा काय उपयोग। 14 दिवस झालेत ते मुलं इथं आहेत। 14 दिवस एखाद्याने तरी येऊन पाहिलं का तिथं रस्त्यावर झोपतात? आदिवासी आहेत पण माणसं आहोत आम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।